मध्यपूर्वेत सुरू झालेले संघर्ष आता युरोपच्या दारापर्यंत पोहोचले आहे. नमस्कार मित्रांनो, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. शनिवारी इराणवर हल्ला झाला आणि त्यानंतर घटनांची मालिका अतिशय वेगाने घडली. सुरुवातीला इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या ठिकाणांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. त्यानंतर गल्फ मधील काही अरब देशातील अमेरिकन तळांना टार्गेट करण्यात आलं आणि आता या संघर्षात युरोपियन देश ओढले जात आहेत. सर्वात मोठी बातमी, इराणने सायप्रस मधील ब्रिटिश एअर बेसवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर UAE मधील फ्रेंच लष्करी तळावर ड्रोन हल्ल्याचाही प्रयत्न झाला. प्रदेशातील अनेक युरोपियन तळांवर एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्हेट करण्यात आले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, युरोपियन मालमत्ता आता लक्ष्य बनू लागली आहे. आता प्रश्न असा आहे, युरोपला खरंच या युद्धात उतरायचं आहे का? तर उत्तर आहे नाही. पण जर त्यांच्या तळांवर हल्ले होत असतील तर ते शांत बसू शकणार नाही. सर्वात आधी प्रतिक्रिया आली युरोपातील 3 मोठ्या शक्तींकडून. युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि जर्मनी या तिन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं. संदेश स्पष्ट होता, इराणने हल्ले थांबवावेत, अन्यथा आम्ही प्रत्युत्तर देऊ. शब्द कठोर होते, पण जमिनीवरची रणनीती मात्र वेगळी दिसते. चला आधी ब्रिटन बद्दल बोलूया. लंडनला वॉशिंग्टन कडून विनंती आली. अमेरिकेला पश्चिम आशियातील 2 ब्रिटिश तळ वापरायचे होते. उद्देश काय होता या मागचा? की इराण विरुद्ध कारवाई. सुरुवातीला ब्रिटनने थोडा विरोध दर्शवला, पण नंतर त्यांनी परवानगी दिली आणि याला डिफेन्सिव्ह स्ट्राइक्स असं नाव दिलं गेलं. ब्रिटिश नेतृत्वाचं म्हणणं आहे, हे हल्ले इराणकडून होणाऱ्या मिसाईल आक्रमकांना रोखण्यासाठी आहेत. ब्रिटिश नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी आहेत. पण इथंच वाद सुरू झाला, कारण समीक्षकांचं म्हणणं आहे या संघर्षाची तीव्रता वाढवणारी प्रमुख शक्ती अमेरिका आहे. म्हणजेच ब्रिटिश तळ अमेरिकन हल्ल्यांसाठी लॉन्च पॅड बनवणार का? आता फ्रान्सकडे वळूया. फ्रान्सने वेगळी रणनीती स्वीकारली आहे. फ्रान्सने UAEच्या आकाशात रफाल फायटर जेट्स तैनात केले आहेत. उद्देश फ्रेंच नौदल आणि हवाई तळांचं संरक्षण. फ्रान्स थेट आक्रमण करत नाही, पण सज्ज स्थितीत आहे. आता ग्रीसकडे वळूया. ग्रीसने सायप्रसकडे 2 फ्रिगेट्स आणि 2 F-16 फायटर जेट्स पाठवले आहेत. हा स्पष्ट संदेश आहे, सायप्रसवरील हल्ला म्हणजे युरोपियन सुरक्षेवर हल्ला. आणि मग जर्मनीने वेट अँड वॉच धोरण स्वीकारलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत जर्मन सैनिकांवर हल्ला होत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही. पण परिस्थिती आता केवळ काल्पनिक धोका राहिलेली नाही. इराणने स्पष्ट इशारा दिला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं, जर कोणत्याही युरोपियन देशाने कारवाई केली तर ते युद्ध मानलं जाईल आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून युरोपियन शहर लक्ष्य केली जातील. हा अत्यंत गंभीर इशारा आहे. याचा परिणाम काय झाला? युरोपियन देशांनी त्यांच्या नागरिकांना पश्चिम आशियातून बाहेर काढायला सुरुवात केली आहे. इटलीने दुबईहून आपल्या नागरिकांची एअरलिफ्ट सुरू केली आहे. इतर देशही त्याच दिशेने पावलं उचलत आहेत. दरम्यान युरोपियन नेतृत्वावर टीका होत आहे. युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेन यांनी सुरुवातीला आपत्कालीन बैठक जाहीर केली, पण ती लगेच न बोलवता सोमवारसाठी ठेवली. सोशल मीडियावर टीका झाली, युरोपचा प्रतिसाद वीकेंड नंतरच येतो का? सोमवारी त्यांनी विधान केलं, ऊर्जा, अणु, वाहतूक, स्थलांतर आणि सुरक्षा या सर्व क्षेत्रातील परिणामांसाठी आपण तयार राहायला हवं. म्हणजेच युरोपला आता समजलं आहे की हा संघर्ष दूर नाही, तो त्यांच्या सीमेपर्यंत पोहोचू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, युरोप थेट युद्धात उतरू इच्छित नाही, पण जर त्यांच्या तळांवर, त्यांच्या नागरिकांवर किंवा त्यांच्या शहरांवर हल्ला झाला तर त्यांना प्रत्युत्तर द्यावंच लागेल आणि तेव्हाच हा संघर्ष पूर्णपणे जागतिक स्वरूप घेऊ शकतो. आजची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे. एक चुकीच्या पावलाने संपूर्ण खंड या युद्धात ओढला जाऊ शकतो. युरोप सध्या एकत्र दिसतोय, पण त्यांच्या रणनीती वेगवेगळ्या आहेत. ब्रिटन अमेरिकेसोबत, फ्रान्स संरक्षणात्मक भूमिकेत, ग्रीस सक्रिय तैनाती करते, जर्मनी प्रतीक्षा करते. प्रश्न आहे, ही एकता किती काळ टिकणार? आणि सर्वात महत्वाचं, इराणचा पुढचा टप्पा काय असेल? ही केवळ मध्यपूर्वेची लढाई राहिलेली नाही, ही जागतिक स्तरावर लढाई गेलेली आहे. तर आपण पुढे काय होतंय यामध्ये ते बघत राहू. तोपर्यंत तुम्ही बघत राहा द फॅक्ट बॉक्स. अशा सखोल आणि स्पष्ट विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी चॅनलला सपोर्ट हवाय तर सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.